नमस्कार मित्रांनो, मी शिल्पा तुमचे स्वागत आहे माझ्या YouTube चॅनलवर। तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे इन्स्टंट उत्तपमची रेसिपी। रव्याचे उत्तपम आज बनवून तयार करणार आहोत। सर्वांचा आवडीचा नाश्ता आहे हा। तर चला झटपट आपण बनवून घेऊया। तर सर्वात आधी इथे साहित्य दही घेतलेला आहे, रवा घेतलेला आहे, आल्याचे बारीक तुकडे, मिरच्या बारीक चिरून, टोमॅटो, कांदा, मीठ, जिरं आणि कोथिंबीर घेतलेली आहे। तर सर्वात आधी आपण इथे बॅटर तयार करून घेऊ। तर बघू शकता एका बाउल मध्ये मी इथे रवा घालून घेतलेला आहे, बारीक रवा आहे हा आपला, आणि त्यामध्ये मी अर्धा वाटी इथे फेटून घेतलेलं दही घालून घेतलेलं आहे। याच मध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे। प्रमाण तुम्ही लक्षात ठेवा, 1 वाटी रवा, त्यामध्ये अर्धा वाटी फेटलेलं दही, मीठ, आणि इथे बारीक मी आल्याचे तुकडे करून घेतलेले आहे, बारीक बारीक आल्याला चिरून घेतलेला आहे, तुम्ही किसून सुद्धा घेऊ शकता। इथे जिरं घेतलेलं आहे अर्धा चम्मच मी, आणि बारीक चिरलेल्या मिरच्या घेतलेल्या आहे, 2 ते 3 मी चिरून हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे। तुम्ही चवीनुसार कमी जास्त करू शकता। आणि आता बघू शकता या दह्याच्याच वाटीमध्ये पाणी घालत आहे मी, एक वाटी मी पाणी यामध्ये घालणार आहे। नंतर आपल्याला लागेल तसं पाणी आपण यामध्ये घालू, आणि व्यवस्थित आपल्याला हे बॅटर इथे मिक्स करून घ्यायचं आहे। व्यवस्थित यामध्ये गाठी वगैरे काही राहिल्या नाही पाहिजे। आपल्याला छानपैकी हे फेटून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे। आणि आता बॅटरची आपल्याला कन्सिस्टन्सी नंतर समजणार आहे, म्हणजे आपण हे बॅटर आता 10 ते 15 मिनिटं याला आपण बाजूला झाकून ठेवू, म्हणजे आपल्याला नंतर किती पाणी पाहिजे आहे, किती नाही, रवा किती पाणी आपलं शोषून घेणार आहे हे माहित पडेल। बघू शकता 15 मिनिटांनंतर मी पुन्हा हे बॅटर चेक करत आहे। छान रव्याने पाणी पण इथे शोषून घेतलेलं आहे, म्हणजे रव्या पाण्यामध्ये मुरल्या गेलेला आहे। तर आता थोडी कन्सिस्टन्सी याची घट्ट आहे, तर आपल्याला यामध्ये थोडं पाणी घालायचं आहे। अगदी खूप पाणी घालू नका, नाहीतर आपले उत्तपम व्यवस्थित बनणार नाही। अगदी 2 चम्मच, छोट्या चम्मचनी 2 चम्मच मी इथे पाणी घालून घेतलेलं आहे। तुम्ही तुमच्या बॅटरनुसार पाण्याचा इथे वापर करा। अगदीच आपल्याला खूप पातळही नाही करायचं आहे आणि खूप घट्टही नाही करायचं आहे। बघू शकता ही कन्सिस्टन्सी आपल्याला पाहिजे आहे। चला आता आपण इथे छान उत्तपम तयार करून घेऊ। आणि उत्तपमसाठी आपल्याला इथे जो तावा आहे तो छान कडकडीत गरम करून घ्यायचा आहे, अगदी कोमट नाही ठेवायचा आहे तावा। त्यावर हलका आपण तेल लावून घेऊ, आणि बघू शकता इथे बॅटरची कन्सिस्टन्सी छान थोडी घट्टच आहे, खूप पातळ नाही करायची आहे। हलकं बॅटर टाकून आपण याला असं पसरून घेऊ। खूप मोठे मोठे उत्तपम नाही करायचे, अगदी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे करू शकता। छान बॅटर इथे पसरवलं, यावर तुम्ही तुमच्या आवडीच्या टॉपिंग्स घालू शकता। मी इथे बारीक चिरलेला कांदा घालून घेतलेला आहे, तुम्ही बीन्स घालू शकता, शिमला मिरची घालू शकता, कॉर्न घालू शकता, तुम्हाला ज्या भाज्या आवडेल त्या घालू शकता। आणि टोमॅटो घालून घेऊ। मी इथे कांदा, टोमॅटो आणि हलकी यावरती कोथिंबीर घालून घेणार आहे। तुम्ही तुमच्या आवडीच्या कोणत्याही भाज्या यावरती घालू शकता। बघू शकता छान कोथिंबीर घालून घेतलेली आहे, आणि व्यवस्थित यावरती आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे। अगदी 1 ते 1.5 चम्मच हलकं तेल घालून घ्यायचं आहे, म्हणजे व्यवस्थित आपला उत्तपम शेकल्या जाईल। आणि आपल्याला आता बघू शकता इथे याने सराट्याच्या साहाय्याने किंवा कोणत्याही चम्मचच्या साहाय्याने या भाज्या ज्या आहेत त्या बॅटरमध्ये अशा दाबून घ्यायच्या आहे, म्हणजे जेव्हा आपण उत्तपम पलटवू तेव्हा त्या भाज्या पडणार नाही आणि व्यवस्थित त्यामध्येच अशा चिपकून राहील। आणि लीडने आपण याला झाकून ठेवू, छान खरपूस भाजून घ्यायचं आहे। असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। बघू शकता एक साइडने आपल्याला छान उत्तपम शेकून घ्यायचं आहे, त्यानंतरच आपल्याला याला पलटवायचं आहे। व्यवस्थित मागच्या साइडने आपला उत्तपम छान भाजला गेलेला आहे। आता आपल्याला पलटून घेऊ। बघू शकता व्यवस्थित इथे आपला उत्तपम भाजून झालेला आहे। दुसऱ्या पण साइडने छान आपण याला दाबून भाजून घेऊ, आणि नंतर आपल्याला थोडं मंद आचेवर याला करून घ्यायचं आहे। खूप गॅस केली की खालून जळल्या जाते आणि वरतून तो व्यवस्थित शिजणार नाही, म्हणून लो टू मीडियम गॅसवर व्यवस्थित आपण याला भाजून घेऊ। बघू शकता किती छान आपला उत्तपम इथे बनवून तयार आहे, रव्याचा उत्तपम। अगदी खूपच घट्ट बॅटर केलं तर तो केकी होईल आणि क्रॅक जाईल आपला उत्तपम, आणि खूप पातळ बॅटर केलं आपण तर तो असा दोशासारखा पसरेल, व्यवस्थित बनणार नाही। म्हणजे आपल्याला त्या बॅटरची कन्सिस्टन्सी व्यवस्थित पाहिजे आहे। तुम्ही तुमच्या म्हणजे बॅटरनुसार त्याला कमी जास्त करू शकता। छानपैकी आपला इथे उत्तपम भाजून तयार आहे। बघू शकता कोणत्याही ग्रीन चटणी सोबत खा तुम्ही। मी इथे शेजवान चटणी सोबत याला सर्व केलेलं आहे। किती छान आपली इथे उत्तपम बनवून तयार आहे। नक्की तुम्ही या पद्धतीने बनवा। तुमचा अमूल्य वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।